त्यावेळेला तुला सरकारला देणगी द्यायला काय म्हणतात? खंडणी कर स्टॅम्प ड्युटी स्टॅम्प ड्युटी स्टॅम्प ड्युटी 6%. मुंबईमध्ये 8%, धाराशिवमध्ये 4%. आता हे ठरतं कसं तर त्याला रेडी रेटनं असतं. एरिया, त्याचं स्क्वेअर फूटचा रेट आणि स्टॅम्प ड्युटीचं पर्सेंटेज असं टेबल असतं. त्याच्याप्रमाणे ती स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. तर तू ऐक, कुठलंही घर घेताना थांब ना माझ्या इथे सर काय काय म्हटलं? फुल मार्क्स पाहिजे तिला सर. 10 लाख पगार पुरेसा आहे. फुल मार्क्स MBA ला घेऊन काही महिन्यात फुल मार्क्स कसं असतं माहिती आहे का ते? हां पहिला येणं हे ते जरा वेगळं करायला लागतं. बरोबर. होम बायोलॉजीच राहील. हां सर खाली असेल होम. हां हे बघा सर खाली. आता हे जे आहे ना, येस. ऐक, ह्या इथे ह्या दिले. आता तो बघ, कॉस्ट ऑफ होम परचेस प्राईस. आपल्याकडे परचेस प्राईस ही एरियाप्रमाणे बदलते. तुम्हाला पाहिजे ती घ्या, जिथे तुम्ही घेणार पाहिजे. माझ्या इथे घेऊ नका, माझ्या इथे खूप रेट आहे. कुठे राहतो? कोथरूड घेऊ नका. पर्सेंटेज डाऊन पेमेंट आपल्याकडे पर्सेंटेज डाऊन पेमेंट किती घेतात आहे? 20%. 20% तरी घेतो. 15% पण घेतं का? ICICI बँके हां. 15%. काय असेल काय नाही. आता परचेस क्लोजिंग कॉस्ट. आता परचेस क्लोजिंग कॉस्ट जी असते ना, त्याच्यामध्ये काय काय येतं? तू परचेस करतो येस. तर आपल्याकडे परचेस क्लोजिंग कॉस्टच्या ऐवजी आपल्याकडे स्टॅम्प ड्युटी, सर्च रिपोर्ट फी आणि वकिलाची आणि मॉर्गेज फी. आता हे काय आहे सांगतो मी, की आता जे बाहेर नाही येणार ते पुण्यातच झक मारणार. कारण कसं तू फ्लॅट घेतोस तर तुझ्याकडे काही डाऊन पेमेंट नसतं. सगळे पैसे नसतं. सगळे पैसे तू एकदम म्हटले की दुसऱ्या दिवशी तुला इन्कम टॅक्सची नोटीस. म्हणून मग तू काय करतो, 15% बँकेकडे अप्रोच होतो. बँक म्हणते तुम्ही 15% भरा आणि आमचे प्रोसेसिंग चार्जेस आहेत. त्या प्रोसेसिंग चार्जेसमध्ये ते एक माणूस नंतर त्या जागेचा सर्च रिपोर्ट टाकतात. 30 वर्ष 50 वर्ष पूर्वीचा त्याच्यावर काही बोजा आहे का नाही काय ते बँक करतात. त्याचे पैसे घेतात 3,000. माझ्या वेळेला 3,000 होतं, आता किती वाढलं. त्यानंतर मग ते काय करतात, वकील नेमतात. कारण काय असतं, तुम्ही बँकेकडनं लोन घेतात तर बँक ती मॉर्गेज करून देते. बँक एक डॉक्युमेंट तयार करून देते, ते त्याला वकील लागतो. मग त्याला तुम्हाला स्टॅम्प पेपर लागतो. तो त्याचे साधारण 3,000 ते 5,000 रुपये खर्च येतो. त्याला मॉर्गेज डीड असं म्हणतात. म्हणजे त्याच्यावरती बँकेचा बोजा चढतो. ओके, त्याचे पैसे. ओके, स्टॅम्प ड्युटी, बँक चार्जेस, सर्च रिपोर्ट चार्जेस आणि हे सगळं मिळून त्याला परचेस क्लोजिंग कॉस्ट असतो. ओके, तर ती साधारण आपल्याला जर फ्लॅट समजा घेतला आपण तर 50 लाखाचा घेतला तर साधारण आपल्याला 10% खर्च येतो. 5 लाख रुपयाचा खर्च येतो असं समजायचं. ओके, तुम्ही क्लोजिंग करताय. आता आपल्याकडे मॉर्गेज रेट नसतो, आपल्याकडे इंटरेस्ट रेट आहे. येस ओके, अमेरिकेत त्याला मॉर्गेज रेट घेतो, आपण इंटरेस्ट रेट घेतो. प्रॉपर्टी टॅक्स रेट घेतो. होम इन्शुरन्स कॉस्टली. तर तुम्ही ज्यावेळेला बँकेकडनं लोन घेता त्यावेळेला बँक तुम्हाला सांगते जोपर्यंत लोन चालू आहे तोपर्यंत दरवर्षी तुम्ही घराचा इन्शुरन्स करायचा. आता
आता तो घराचा इन्शुरन्स किती असतो तर साधारण मग त्यावेळेला तो 11% होता, आता 14%. घराचा इन्शुरन्स हा 14%. हे एवढं तुम्हाला इन्शुरन्स भरायला. ओके, आता त्याचे ते तुम्हाला काय ते bankbazaar.com वगैरे घेतलं तर Depends. तुम्ही काहीतरी अमाऊंट घ्या. आता मेंटेनन्स अँड अदर कॉस्ट. आता तुम्ही ज्यावेळेला फ्लॅट घेता तर ती सोसायटी असते. तर त्या सोसायटीमध्ये जो मेंटेनन्स असतो तो ॲक्च्युली सुरुवातीला नाही तुमच्या ₹5 रुपये काहीतरी घेतो. प्लस तुम्हाला ॲडिशनल फॅसिलिटी असतात तिथे तुम्ही कधीच जात नाही. स्विमिंग पूल. आता तो IT काम करणारा माणूस सकाळी 8ला येतो ते रात्री 11 वाजता येतो. तो कधी पोहायला नाही. बरं तो सॅटर्डेला टाईम फ्रायडेला नवरा बायको फिरायला जातात. संडेला स्विमिंग पूल नाही याच्यात जातात DMartमध्ये जातात. संडेला संध्याकाळी नातेवाईकडे पडतात. ते कधी स्विमिंग पूलमध्ये जाणार पण त्याचे पैसे पडतात. प्लस आता तुमच्या फ्लॅटमधलं DMart गेला काय गेला आहे आता तुम्हाला मेंटेनन्स येतो की नाही ते मेंटेनन्सची कॉस्ट तुम्ही त्याच्यात येतं ती वर्षाला आपल्याला साधारण रात्री 36,000 रुपये प्लस हे 50,000 रुपये ही मेंटेनन्स कॉस्ट फ्लॅटला येते. जर बंगला असेल तर 80,000 रुपये मेंटेनन्स कॉस्ट. वर्षाचे घेतले 80,000 रुपये मला येते सोमला पण तेवढंच होतं 80,000 आणि सगळं जातात लाईट जातात पाण्याचं येते सेन्सर जातात कॅमेरे बंद पडतात काही होतं काय खरे त्यानंतर आता ओके हे अशा आपल्याकडचे सगळे कॉस्ट घ्यायचे रुपीजमध्ये घ्यायचे. मग बेनिफिटचा बोनस मंथली रेंट सेव. आता तू फ्लॅट घेतला त्या एरियात तर भाडे किती आहे. आता तू जर 55 लाखाचा ज्या एरियात फ्लॅट घेतो त्या ठिकाणी मिनिमम 16,000 रुपये भाडे. मॉडेल कॉलनी एरिया काय माझ्या नातेवाईकाचा बंगला आहे त्या बंगल्याची किंमत किती आहे माहिती का 7 करोड. सिंबलजीच्या बरोबर समजा काय कुठलं ते आतूर सेंटर असं ते इन्फ्लेशन किती आहे आता 7.5 ओके आणि सेल्स क्लोजिंग कॉस्ट आता आपण वरती घेतलेलीच आहे. ओके तर ती काही कॉस्ट घ्यायची नाही. याप्रमाणे आपण आता हे 10 वर्षात पिरियड करता ओके कॅल्क्युलेट करायचं. ओके आणि मग त्याचा IRR काढायचा. तिथे ऑलरेडी फॉर्म्युला टाकलेला आहे. ओके तर तुम्हाला काय टाकायची गरज नाही. ओके तर हे साधारण 8 पॉईंट. आता मला सांगा फायनान्सवाले कोणी या रेंटचं मग 10 वर्षाचं रेंट काढलेलं आहे. ओके आणि मग हे त्यांनी काय काढलेलं आहे याच्यावरती प्रत्येकाचं हे काय काढलेलं आहे किती पर्सेंटने वाढतात त्याप्रमाणे रेंट जर एवढं असेल तरी याचा IRR काढला. आता तुम्ही रेंट काय धरलं आहे समजा 16,000 म्हणजे हे समजा 8 दुने 16 2,000 रुपये. IRR काय आला 0.5. 10 वर्ष तिथे 1 लाख घालवणार बाय करणार ना. मग भाड्याने तुम्ही भाड्याने कधी घेता 4-5 लोक कॉन्ट्रीब्यूट करायला. लग्न आलं की भाड्याने घेत नाही तुम्ही. घरनं हे नागपूरवाल्यांना तर घरनंच पैसे देतात. सीड मनी घरनंच देतात. माझे जेवढे नातेवाईक आहेत ना तिकडचे सगळ्यांना घरनं सीड मनी देतात. आणि सीड फंडिंग माझा बादशा IT कंपनीत नोकरीला आहे. त्याला 30 लाखाचं साधारण आता किती 31 वर्षाचा आहे. 3 लाख महिना मेकॅनिकल इंजिनियर
आणि तो बाहेर असतो बाबा. हे राहिला हे झालं का? चला आता लक्षात आलं. जरा पुढे काय प्रेझेंटेशन चालू करा. हे पहिला कोण आहे बकरा? चला